रामकृष्ण हरी. मराठी अर्थासहित श्री ज्ञानेश्वरी वाचन. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6. आत्मसंयमन योग. भाग 1. मग राया ते म्हणे संजयो, तोची अभिप्राव अवधारिजो. श्रीकृष्ण सांगती आता जो योगरूप. सहजे ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागी नारायणे. की तेची अवसरी पाहुणे, पातलो आम्ही. कैसी दैवाची थोरी नेणिजे, जैसे तान्हे लिया तोय सेविजे. की तेची चवी करुणी पाहिजे, तव अमृत आहे. तैसे आम्हा तुम्हा झाले, जे आडमुठी तत्व फावले. तव धृतराष्ट्रे म्हणितले, हे न पुसो तुते. तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोजवले. जे अवसरी आहे घेतले, कुमरांचिया. हे जाणोनी मनी हासिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला. एरवी बोलू तरी भला जाहला, अवसरी ये. परी ते तैसे कैसेनी होईल, जात्यंधा कैसे पाहेल. ते विचिरू रोषू घेईल, म्हणोनी बिहे. परी आपण चित्ती आपुला, निकिया परी संतोषला. जे तो संवादू फावला, श्रीकृष्णार्जुनांचा. तेने आनंदाचे निधालेपणे, साभिप्राय अंतकरणे. आता आदरेसी बोलणे, घडेल तया. तो गीते माझी षष्टींचा, प्रसंगू असे आयणीचा. जैसा क्षीरार्णवी अमृताचा, निवाडू जाहला. मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, जो अष्टांग योग संबंधी अभिप्राय श्रीकृष्ण अर्जुनाला सांगणार आहेत, तो आता एकाग्रतेने श्रवण करा. श्री नारायणाने अर्जुनाकरता भोजनाचा उत्तम प्रसंग सहज केलेला होता. त्याच वेळी आम्ही तेथे पाहुणे म्हणून गेलो होतो. खरोखर दैव किती थोर आहे हे कळत नाही. तहान लागलेल्या माणसाने पाणी पिण्यास घ्यावे व त्याची चव घेताच ते पाणी नसून अमृत आहे हे कळावे. तसे आम्हाला आणि तुम्हाला झाले आहे. मिळण्याचा काही संबंध नसताना ब्रह्मज्ञान आपणास प्राप्त झाले. त्यावेळी धृतराष्ट्र म्हणाला, या ब्रह्मज्ञानासंबंधी मी काही विचारले नाही, तर मग तू का बरे सांगतोस. या बोलण्यामुळे धृतराष्ट्राचे अंतःकरण कसे आहे ते संजयाला कळून आले. धृतराष्ट्र आपल्या पुत्रांची हकीकत ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक झालेला दिसला. ते ऐकून संजय मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, हे वयोवृद्ध धृतराष्ट्र मोहामुळे वाया गेले आहेत. एरवी विचार करून पाहिले तर श्रीकृष्णांनी सांगितलेले विचार अतिशय चांगले आहेत, परंतु या सुखसंवादाची गोडी याला कशी लागणार. कारण तो जन्मापासूनच आंधळा आहे. त्यांना कसे दिसणार. हे जर उघड बोलावे तर हा धृतराष्ट्र ताबडतोब माझ्याविषयी मनामध्ये द्वेष धरील. म्हणून तो भीतीने स्पष्ट बोलला नाही. परंतु तो संजय मनामध्ये अतिशय संतुष्ट झाला. कारण श्रीकृष्ण अर्जुनाचा सुखसंवाद त्याला अनायासे प्राप्त झाला. त्या अलौकिक आनंदाच्या तृप्तीने आणि श्रीकृष्णाचा अभिप्राय अंतःकरणात दृढ झाल्यामुळे संजयकडून आता श्रद्धापूर्वक पुढील बोलणे घडेल. हा गीतेतील 6व्या अध्यायातील प्रसंग अत्यंत चातुर्याचा आहे. ज्याप्रमाणे क्षीरसागरातून अमृताची निवड झाली, तैसे गीतार्थाचे सार. जे विवेक सिंधूचे पार, नाना योग विभव भांडार उघडले का. जे आदी प्रकृतीचे विसरणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे. जेथून गीतावल्लीचे ठाणे, प्ररोहाओ पाओ. तो अध्याय 6वा. वरी साहित्याची या बरवा, सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देऊनी. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके. ऐशी अक्षरे रसिके मेळवीन, जे कोवळी केचिनी पाडे. दिसती नादीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचेनी. ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणीची होती जिभा. बोले इंद्रिया लागे कळंबा,
एकमेका सहजे शब्दोतरी विशो श्रवणाचा परिरसना म्हणे रसुहा आमुचा घ्राणासी भाव जाय परिमळाचा हा तोची होईल नवल बोलतीये रेखेची वाहणी देखता डोळा पुरो लागे धणी ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बाहिरे बोलू भजाही आविष्कारे आलिंगावया ऐशी इंद्रिये आपुलालिया भावी झोंबती परी तो सारिसेपणेची बुझावी जैसा एकला जग चेववी सहस्र करू तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण पाहात या भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. त्याप्रमाणे हा 6वा अध्याय म्हणजे भगवद्गीतेच्या अर्थाचे सार आहे. हा अध्याय विवेकरूपी सागराच्या पलीकडचा किनारा आहे. अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांग योगाच्या ऐश्वर्याचे उघडलेले ज्ञानानंद भांडारच होय, जो मूळ मायेचे विश्रांती स्थान आहे, ज्याचे शब्दांनी वर्णन वेदालाही करता आले नाही, जेथून गीतारूपी वेलीचा अंकुर वाढीस लागला, असा हा 6वा अध्याय सर्व रस अलंकारांनी युक्त अशा भाषेत सांगितला जाईल. म्हणून श्रोत्यांनी एकाग्र चित्ताने तो श्रवण करावा, असे हे माझे प्रतिपादन मराठी भाषेत आहे. परंतु गोडीच्या बाबतीत ते अमृताला देखील प्रतिज्ञेने जिंकू शकेल अशा तऱ्हेची रस अलंकार युक्त अमृतमधुर शब्दांची रचना करेन. ज्या भावमधुर कोमल शब्दांच्या मानाने सप्तस्वरातून निर्माण होणारे स्वर देखील कमी योग्यतेचे दिसतील आणि ज्या शब्दांच्या आकर्षणाने सुगंधाचे सामर्थ्य देखील कमी भासेल, अशा रसमाधुर्ययुक्त शब्दांच्या लोभाने कानांना देखील जिव्हा निर्माण होतील. या अर्थपूर्ण शब्दांमुळे इंद्रियांमध्ये परस्परांत भांडण लागेल. वास्तविक पाहता शब्द हा कानाचा विषय आहे, परंतु जिव्हा म्हणेल हा रसमाधुर्ययुक्त विषय आमचा आहे. तसेच नाकाला असे वाटेल की ह्या शब्दांच्या माध्यमातून मला विविध प्रकारचे सुवास प्राप्त होतील, तर हा शब्द रस आणि सुगंध होईल. आश्चर्य असे की या काव्य शब्दांतील भावचित्रांची मालिका पाहून डोळ्यांनाही तृप्ती लाभेल आणि डोळे म्हणतील, ही तर रूपाची खाणच उघडली आहे. ज्यावेळी मधुर शब्द जुळून अमृतमय वाक्य मुखातून प्रकटेल, त्यावेळी त्याला जाणण्यासाठी मन बाहेर धावेल आणि बाहू देखील त्या चैतन्यमय शब्दांना आलिंगन देण्याकरता सरसावतील. याप्रमाणे सर्व इंद्रिये आपल्या विषयांच्या भावनेने या शब्दांना झोंबतील, परंतु ते शब्द सर्वांचे सारखे समाधान करतील. ज्याप्रमाणे एकटाच सूर्य आपल्या हजारो किरणांनी जगत व्यापाराला चालना देतो, त्याप्रमाणे या भावमधुर शब्दांचे व्यापकपण असामान्य आहे असे जाणावे. या शब्दांचे चिंतन करून त्यातील अभिप्राय जाणणाऱ्यास यामध्ये चिंतामणीसारखे अलौकिक गुण दिसून येतील. हे असो तया बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी, आता आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण दिवी, जो इंद्रिया ते चोरुनी जेवी, तयासीची फावे, तेथ श्रवणाचे पांगे, वीण श्रोतया व्हावे लागे, हे मनाचे निजांगे, भोगीजे गा. अहाच बोलाची वालीफ फेडीजे, आणि ब्रह्माची याची अंगा धडीजे, मग सुखेसी सुरवाडीजे, सुखाची माझी. ऐसे हळुवारपण जरी येईल, तरीच हे उपयोगा जाईल, एरवी आघवी गोष्टी होईल, मुकया बहिर्याची. परी ते असो आता आघवे, न लगे श्रोतयांते कडसावे, जे येथ अधिकारिये स्वभावे, निष्काम कामो. जी आत्मबोधाची या आवडी, केली स्वर्ग संसाराची कुरोंडी, ते वाचूनी येथीची गोडी, नेणती आणिक. जैसा वायसी चंद्र नोळखीजे,
तैसा प्राकृतिक ग्रंथू हा नेणिजे, आणि तो हिमांशूची जेवी खाजे चकोराचे. तैसा सज्ञानासी तरी हा ठावो, आणि अज्ञानासी आनगावो. म्हणोनी बोलावया विषय पहाहो, विशेषू नाही. परी अनुवादलो मी प्रसंगे, ते सज्जनी उपसाहावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे, निरोपिले जे. हे असो. सारांश. ही शब्दरूपी उत्तम ताटे आहेत, आणि त्यामध्ये मोक्षरूपी मिष्टान्ने वाढलेली आहेत. निष्कामी लोकांना या ग्रंथरूपी मेजवानीची पर्वणी आहे. या पर्वणीच्या उजेडासाठी नित्यनूतन अशी आत्मज्योतीची चिमणीसारखी दिवटी करून त्या प्रकाशात जो इंद्रियांना न कळत मेजवानीचे सेवन करतो, त्यालाच मोक्षरूप आनंदाचा लाभ होतो. शब्दाचे प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी श्रोतेंद्रियाची आवश्यकता असते, परंतु शब्दाचा जो अर्थ ब्रह्मरूप मोक्ष, त्याचा अनुभव होण्यासाठी मन अंतर्मुख करावे लागते. वर असलेले शब्दाचे कवच फोडले पाहिजे आणि आत असलेल्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाले पाहिजे. म्हणजे शब्दश्रवणजन्य सुखासह ब्रह्मसुखात रंगून जाता येते. असे जर ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होता येईल, तरच मी सांगितलेल्या निरूपणाचा उपयोग होईल. नाहीतर मुक्याने सांगावे आणि बहिऱ्याने ऐकावे अशी अवस्था होईल. परंतु आता हे सर्व असू दे. श्रोत्यांना सावध करण्याची आवश्यकता नाही, कारण या ठिकाणी निष्काम भावनेने परब्रह्माची इच्छा करणारे अधिकार संपन्न श्रोते आहेत, ज्यांनी ब्रह्मज्ञानाच्या अनुभवासाठी स्वर्ग व संसार यांच्या प्राप्तीची ओवाळणी केली आहे. अशा विरक्त मानवाशिवाय इतर लोक या अध्यात्ममधील अमृतमधुर गोडी समजू शकणार नाहीत. ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्रातून प्रगटणाऱ्या आनंददायी किरणांची ओळख नसते, त्याप्रमाणे विषयांमध्ये आसक्त असलेल्या लोकांना या प्राकृत ग्रंथातील आशयसंपन्न शब्द कळणार नाहीत. आणि शीतल किरणांचा चंद्र हाच ज्याप्रमाणे चकोराचे आवडते खाद्य आहे, त्याप्रमाणे जे अध्यात्मज्ञानी आहेत त्यांना हा ग्रंथ म्हणजे विश्रांतीचे स्थान आहे, आणि जे बाह्य विषयांतच रमणारे अज्ञानी आहेत त्यांना हा ग्रंथ परक्या गावाप्रमाणे आहे. म्हणून याविषयी विशेष बोलण्याचे कारण नाही. प्रसंगाप्रमाणे मी जे बोललो त्याबद्दल सज्जनांनी मला क्षमा करावी. आता श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे सांगितले ते मी सांगेन. ते बुद्धीही आकळिता सांकडे, म्हणून बोली विपाय सांपडे. परी श्रीनिवृत्ती कृपा दीप उजेडे देखेन मी. जे दिठीहीन पाविजे ते दिठी विन देखिजे. जरी अतींद्रिय लाहिजे ज्ञानबळ. ना तरी जे धातुवादाही न जोडे ते लोहींची पंधरे सांपडे. जरी दैवयोगे चढे परी सुहाता. तैसी सद्गुरु कृपा होये तरी करिता काय आपुन हे. म्हणोनी ते अपारमाते आहे ज्ञानदेव म्हणे. तेने कारणे मी बोलेन बोली अरूपाचे रूप दाविन. अतींद्रिय परिभोगविन इंद्रिया करवी. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणोनी तो भगवंतू जो निसंगाचा सांगातू. तो म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता. ते परब्रह्म बुद्धीला आकलन करण्यास कठीण आहे, परंतु शब्दांत अधिकार संपन्न पुरुषास सापडेल. परंतु मी सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या कृपाप्रकाशात परब्रह्म प्रत्यक्ष पाहीन आणि सर्वांना सांगेन. जर अतींद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त झाले तर जे दृष्टीला दिसत नाही ते दृष्टीशिवाय स्पष्टपणे पाहता येते. जर दैवयोगाने हातात परीस आला तर किमयागारास जे न मिळणारे ते सोने लोखंडात सापडते. त्याप्रमाणे जर सद्गुरूंची कृपा होईल तर प्रयत्नाने काय प्राप्त होणार नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणतात,
ती कृपा मजवरती अपार आहे. त्या सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने मी बोलू शकेन. ब्रह्म हे अरूप असले तरी मी त्याचे स्वरूप दाखवीन. ते अतींद्रिय खरे, परंतु ते अतींद्रियाकडून भोगवीन. हे पहा, यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुण ज्याचे ठिकाणी वास करतात, म्हणून त्या श्रीकृष्णाला भगवान असे म्हणतात. जो सर्व संग परित्याग करणाऱ्याचा सोबती आहे, तो अर्जुनाला म्हणाला, आता माझ्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष दे. श्री भगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. श्रीकृष्ण म्हणाले, जो कर्माच्या फलाची इच्छा न करिता विहित कर्मे करतो तो संन्यासी व योगी आहे. केवळ अग्निहोत्राचा त्याग करणारा अथवा निष्क्रिय मनुष्य संन्यासी अथवा योगी नाही. ऐके योगी आणि संन्यासी जनी, हे एकची सिनाने जनी मानी. एरवी विचारी जती जव दोन्ही, तव एकची ते. सांडिजे दुजया नामाचा आभासू, तरी योगू तोची संन्यासू. पाहता ब्रह्मी नाही अवकाशू, दोही माझी. जैसे नामाचेनी अनारिसेपणे, एका पुरुषाते बोलावणे. का दोही मार्गी जाणे, एकाची ठाया. ना तरी एकची उदक सहजे, परी सिना ना घटी भरीजे. तैसे भिन्नत्व जाणीजे योग संन्यासाचे. ऐके सकळ संमते जगी, अर्जुना पाहेगा तोची योगी. जो कर्मे करुनी रागी, नोहेची फळी. जैसी मही हे उद्भिजे, जनी अहम बुद्धी वीण सहजे. आणि ते तिची ती बीजे अपेक्षिणा. तैसा अन्वयाचेनी आधारे, जातीचेनी अनुकारे. जे जेने अवसरे करणे पावे, ते तैसेची उचित करी. परी साटोपू नोहे शरीरी, आणि बुद्धी ही करोनी फळवेरी जायेची ना. ऐसा तोची संन्यासी, पार्थागा परियेसी. तोची भरवसेनेसी योगीश्वरू. वांचुनी उचित कर्म प्रासंगिक, तया ते म्हणे हे सांडावे बद्धक. तरी टांको टांकी आणि कैक मांडीची तो. जैसा क्षाळूनिया लेपू एकू, सवेची लावीचे आणिकू. तैसे आग्रहाचा पायिकू, विचंबे वाया. गृहस्थाश्रमाचे ओझे, कपाळी आधीची आहे सहजे. की तेची संन्यास सवा, ठेविजे सरीसे पुढती. म्हणून अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेखा नोलांडिता. आहे योग सुख स्वभावता आपण पाची. हे अर्जुना ऐक, या जगात निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच आहेत. ते वेगळे आहेत असे तू मानू नकोस. सूक्ष्म विचार करून पाहिले तर दोन्ही एकच आहेत. संन्यास आणि योग या 2 नावांचा भ्रम टाकून दिला तर योग तोच संन्यास व संन्यास तोच योग होय. तत्वतः जाणले तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी या दोघांत भेदाला अवकाश नाही. ज्याप्रमाणे अण्णा, काका अशा वेगवेगळ्या नावांनी एकाच पुरुषास हाक मारली जाते, किंवा काही ठिकाणी 2 मार्ग असतात, पण दोन्ही मार्गांनी एकाच स्थानास आपण पोहोचतो. स्वभावतः सर्व पाणी एकच असते, परंतु निरनिराळ्या घागरीत भरले की ते वेगवेगळे दिसते. त्याप्रमाणे साधन मार्गाच्या भेदामुळे योग व संन्यास यांचा वेगळेपणा दिसण्यापुरता आहे. हे अर्जुना ऐक, जो सतकर्माचे आचरण करून त्याच्या फलाविषयी आसक्त होत नाही, तोच या जगी योगी होय. हे सर्व संत महंतांना मान्य आहे. ज्याप्रमाणे पृथ्वी सहजपणे अनेक वृक्षवेलींना जन्म देते, पण तिला कोणत्याही प्रकारच्या कर्तृत्वाचा अभिमान नसतो, तसेच वृक्षाला लगडलेल्या फळांची ती अपेक्षा करत नाही. त्याप्रमाणे आत्मबोधाच्या आधाराने आणि पूर्वजन्मातील कर्माप्रमाणे
ज्या काळी जे विहित कर्म म्हणून प्राप्त झाले आहे ते सर्व कर्म यथाविधी करून आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार निर्माण होऊ देत नाही आणि बुद्धीला फळाच्या अपेक्षेकडे जाऊ देत नाही. हे अर्जुना ऐक, असा जो पुरुष तोच संन्यासी आणि तोच निसंशय योगीश्वर होय. याशिवाय जो कोणी प्रसंगाने प्राप्त जे विहित कर्म त्याला बंधनकारक म्हणतो आणि त्याग करीन असे म्हणतो, तो पहिले कर्म त्यागताच दुसऱ्या कोणत्या तरी कर्माचा आरंभ करत असतो. जसे अंगाला लावलेला एक लेप धुवून ताबडतोब दुसरा लेप लावावा, त्याप्रमाणे जो आग्रही असतो तो व्यर्थच विवंचना करत बसतो. आधीच डोक्यावर गृहस्थ आश्रमाचे ओझे असते. ते ओझे टाकण्यासाठी संन्यास घेतला तर त्याचबरोबर पुन्हा संन्यास आश्रमातील कर्मांचे ओझे तो डोक्यावर घेतो. म्हणून गृहस्थ आश्रमात अग्निहोत्र न त्यागता, कर्माचरणाची मर्यादा उल्लंघन न करता योग सुख स्वभावताच आपल्या ठिकाणी सहजच मिळणारे आहे. यम संन्यासीमिति प्राहुर्योगं तं विद्धि पांडव, नरसन्न्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. हे अर्जुना, ज्याला संन्यास म्हणतात त्यालाच तू योग असे समज. जो कर्मफलाच्या संकल्पाचा त्याग करत नाही तो कोणी योगी होत नाही. ऐके संन्यासी तोची योगी, ऐसी एक वाक्यतेची जगी. गुढी उभविली अनेकी शास्त्रांतरी, जेथ संन्यासीला संकल्पू तुटे, तेथची योगाचे सार भेटे. ऐसे हे अनुभवाचे निघटे साचे जया. हे अर्जुना ऐक, जो संन्यासी तोच योगी होय, अशी अनेक शास्त्रांनी एकवाक्यतेची गुढी उभारली आहे. ज्यावेळी कर्म करीत असतानाही फळाचा त्याग करणारा संकल्प नाहीसा होतो, त्यावेळी कर्मसन्यास योगाचे तत्व अनुभवाच्या तराजूने तंतोतंत प्राप्त होते. आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते, योगारूढस्य तस्यैव शमकारणमुच्यते. योगप्राप्तीची इच्छा करणाऱ्या मुनीला कर्म हे साधन आहे. योगप्राप्ती झाल्यानंतर त्यालाच शम हे साधन आहे. आता योगाचळाचा निमथा, जरी ठाकावा आथी पार्था, तरी सोपाना या कर्मपथा चुकाजणी. येणे यमनियमांचे तळवटे, रिघे आसनाची पाऊल वाटे. येई प्राणायामाचे निआड काठे, वरवतागा. मग प्रत्याहाराचा अघाडा, जो बुद्धीची याही पाया निसरडा. जेथ हटिये सांडिती होडा, कडेल ग. तरी अभ्यासाचे निबळे, प्रत्याहारी निराळे. नक्की लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. ऐसा पवनाचे नि पाठारे, येता धारणेचे नि पैसारे. क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव, मग तया मार्गाची धाव. पुरेल प्रवृत्तीची हाव, जेथ साध्य साधना खेव. समरसे होय, जेथ पुढील पैस पारुखे. मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरिसिये भूमिके. समाधी राहे, येणे उपाये योगारूढू. जो निरवधी जाहला प्रौढू, तयाची या चिन्हांचा निवाडू. सांगेन ऐक. अर्जुना, योगरूपी पर्वताच्या शिखरावर ज्याला पोहोचवायचे असेल त्याने कर्ममार्गाच्या पायऱ्यांनी चढून जाण्यास चुकू नये. तो यमनियमाच्या पायथ्यापासून निघून आसनाच्या पायवाटेने प्राणायामाच्या कड्याने चढून वर येतो. नंतर प्रत्याहार हा तुटलेला कडा लागतो, त्यावरून बुद्धीचेही पाय निसटतात. त्या ठिकाणी कडा चढून जाणारे हठयोगी देखील योगपर्वताच्या माथ्यावर चढून जाण्याची प्रतिज्ञा मागे घेतात. तरी आत्मस्वरूपाच्या अभ्यासाच्या बळाने चढण्यास आधार नसलेल्या प्रत्याहार रूपी कड्यावर वैराग्यरूपी नखी ही घोरपडीसारखी हळूहळू चिकटेल. त्यामुळे वर चढण्यास आश्रय लाभेल. अशा प्रकारे प्राण
व अपान या वायूंच्या वाहनावरून येऊन धारणेच्या विशाल मार्गाने वाटचाल करून तो ध्यानाचे शिखर गाठतो. मग त्या योगमार्गाची धाव पूर्ण होते. मनाची हाव संपून जाते. या अवस्थेत ब्रह्माशी एकरूपता प्राप्त झाल्यामुळे साधना व साध्य हे भेद मिटून जातात. ज्या अवस्थेत पुढील भविष्यकाळाचा विस्तार बंद पडतो आणि भूतकाळात घडलेल्या गोष्टींचे स्मरण बंद होते, अशा ऐक्याच्या भूमिकेवर समाधी लागते. जो यमनियम, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या मार्गांनी योगारूढ होतो, तो निसंशय परिपूर्ण होतो. त्या योगी पुरुषाची चिन्हे तुला निवडून सांगतो, ती श्रवण कर.